नमस्कार मित्रांनो, माझी परीक्षा माझी तयारी या चॅनलमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी चिटणीसांची कार्यपद्धती या विषयामधील प्रकरण 1 संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख ह्या प्रकरणाच्या संदर्भातील FIMP क्वेश्चन, महत्त्वाचे क्वेश्चन जे 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जातील त्यासाठी कोणत्या प्रश्नांचा आपण अभ्यास करायचा आहे, कोणत्या प्रश्नांची तयारी करायची आहे याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे हे पार्ट आहेत, अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आहेत। जर आपण या प्रकरणामध्ये सांगितलेल्या काही ठराविक प्रश्नांचा अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला या प्रकरणामधील कोणताही प्रश्न विचारला गेला तरी त्याचे उत्तर सांगता येऊ शकतात, उत्तर लिहिता येऊ शकतात। मित्रांनो, या प्रकरणामधील पहिला प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व स्पष्ट करा। संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व आपल्याला दोन गोष्टींसाठी महत्त्वाचं असणार आहे। एक दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी देखील हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये जे काही घटक आहेत त्यांचा देखील इतर थोडक्यात उत्तरे वगैरे मध्ये समावेश होऊ शकतो, त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। दुसरा प्रश्न आहे भांडवल संरचनेचा अर्थ व घटक स्पष्ट करा। हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे की ज्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे। भांडवल संरचनेचा अर्थ आणि घटक हा प्रश्न जर आपण करून ठेवला तर याच्यावर देखील काही ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात। जास्त मार्कासाठी प्रकरण असल्यामुळे याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे। यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न तिसरा या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे ज्याचा तो म्हणजे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा। मित्रांनो, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये सर्वात जास्त मुद्दे असल्याने दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये विचारला जाण्यासारखा प्रश्न आहे म्हणून याची तयारी आपली चांगली असली पाहिजे। यामध्ये असणारे मुद्दे व्यवस्थित आपले क्लिअर असले पाहिजे। काही ठिकाणी 1-2 मार्कासाठी या मुद्द्यांवरती देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यानंतर चौथा प्रश्न आहे खेळते भांडवल निश्चित करणाऱ्या घटकांची चर्चा करा। जसं स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करणारे घटक आहेत तसेच खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करणारे देखील घटक आहेत। स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल दोघांच्याही आवश्यकतेवरती किंवा निश्चित करणाऱ्या घटकांचा जो अभ्यास आहे हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। दोघांपैकी एकावरती तर प्रश्न निश्चितच विचारला जाणार आहे, त्यामुळे हे दोन प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे। या प्रश्नांची आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे। 8 मार्कासाठी दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल म्हणून हे दोन महत्त्वाचे प्रश्न या प्रकरणामध्ये आपल्याला करून ठेवायचे आहेत। त्यानंतर शेवटचा 5वा प्रश्न या प्रकरणाच्या संदर्भात विचारात घेता येईल तो म्हणजे स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल जे आहे या दोघांमधला असणारा फरक। कारण फरकांचे क्वेश्चन देखील या प्रकरणावरती विचारला जाऊ शकतो किंवा विचारता येऊ शकतो, कारण फरक स्पष्ट करा मध्ये हा फरक या ठिकाणी आपल्याला प्रकरणात पाहायला मिळतोय। तर याचाही अभ्यास आपण केला तर नक्कीच याचा फायदा आपल्याला परीक्षेमध्ये होणार आहे। मित्रांनो, हे क्वेश्चन आपल्यासाठी गायडन्स म्हणून देण्यात आलेले आहेत। आपण सुरुवात ह्या प्रकरणांच्या अभ्यासाला जेव्हा करतात त्यावेळेस ही गोष्ट लक्षात ठेवायची की हे प्रश्न प्रथम तुम्ही केले पाहिजेत आणि या प्रश्नांच्या नंतर तुम्ही इतर दुसऱ्या प्रश्नांचे राहिलेले प्रश्न आहेत किंवा इतर घटक आहेत त्यांचा अभ्यास तुम्ही करू शकता। पण प्रथम हे प्रश्न तुमचे आवश्यक आहेत की ज्यांचा अभ्यास आपल्याला करून ठेवणं गरजेचं आहे। हे अभ्यास असेल तर इतर कुठलाही कशाही प्रश्न विचारला तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कोणते प्रश्न करावेत हे समजत नाही, याची माहिती नसते, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो। यासाठी आपण गायडन्स म्हणून पहा, एवढं मोठं प्रकरण आहे, या प्रकरणात फक्त 5 क्वेश्चन देण्यात आलेले। हे 5 क्वेश्चन आपल्याला करायचे आहेत। असे आपण प्रत्येक प्रकरणातले जर 4-5 क्वेश्चन महत्त्वाचे करून ठेवले तर 100% 60-70च्या अबोव मार्क तुम्हाला इझी आरामशीर पडू शकतात। त्यामुळे महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला सुरुवातीला सांगणार आहे, त्यांचा अभ्यास झाल्यानंतर इतर राहिलेल्या घटकांची देखील आपण थोडीशी चर्चा करणार आहोत, पण सुरुवात आपण अशा महत्त्वाच्या प्रश्नांपासून करूया। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि त्यांनाही परीक्षेसाठी थोडंसं गायडन्स करूयात, जेणेकरून परीक्षेची तयारी एक नियोजनबद्ध प्लॅन करून करता येईल आणि चांगले मार्क मिळवता येतील। चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात। भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।